किल्ल्यांचं संवर्धन करा अशी मागणी जनतेतून होऊ लागलेली आहे। मालवण दुर्घटनेनंतर जनतेने ही नवी मागणी केली आहे। शिवरायांच्या किल्ल्यांची संवर्धन मोहीम हाती घेण्याची मागणी केली जाते। किल्ले संवर्धन योजनेचा रिझल्ट दिसणार कधी असा सवाल उपस्थित होतोय। स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचा अस्तित्वाचा लढा सुरू असल्याचं दिसतंय आणि अशामध्ये किल्ल्यांचं संवर्धन करा अशी मागणी केली जाते। छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवणमध्ये राजकोट या ठिकाणी काही महिन्यांपूर्वीच उभारण्यात आला होता, मात्र तो काही महिन्यातच कोसळला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता जनतेतून एक नवी मागणी समोर येते, ती म्हणजे पुतळे उभारण्यापेक्षा जे किल्ले आहेत शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी जे कर्तृत्व त्यांनी गाजवलं होतं त्याची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचं संरक्षण करा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे। आणि लोकशाही मराठी हा जनतेचा आवाज आहे। जनतेची ही मागणी लोकशाही मराठीने या ठिकाणी मांडली आहे। छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी किल्ल्यांचं संवर्धन करा असं जनतेकडून एक मागणी होऊ लागलेली आहे। किल्ल्यांचं संवर्धन हाच छत्रपतींना मानाचा मुजरा असेल असं राज्यातील जनता म्हणते। तर सरकार गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार कधी घेणार असा सवाल वारंवार विचारला जातोय। शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकलेले होते, जे गड किल्ले बनवलेले होते त्यांचं संवर्धन करा। पुतळे उभारले जातात त्यापेक्षा जे आहेत शिवरायांची निशाणी जे आहेत त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी असलेले हे गड किल्ले यांचं संवर्धन करा अशी नवी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहे। शशिकांत, काय सांगाल? नुकताच शिवरायांचा पुतळा कोसळलेला होता आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्याचबरोबर काम चांगल्या दर्जाचं झालं नाही असा आरोप झाला होता। त्या पार्श्वभूमीवर जनतेतून एक नवी मागणी समोर येते। पुतळे उभारण्यापेक्षा जे किल्ले आहेत, जो वारसा आहे शिवरायांचा त्याचं संवर्धन करा अशी मागणी होऊ लागली। काय अपडेट्स आहेत याविषयी? खरं तर आपण पाहिलं तर ज्या वेळेला मालवणमधील घटनेनंतर एकदम अतिशय खालच्या स्तराचं राजकारण चाललेलं आहे का अशा पद्धतीच्या टीका सर्वसामान्य जनतेतून उमटताना पाहायला मिळालेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जे शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती म्हणाव्या तसा सोयीसुविधा आता आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत नाहीत। त्या जर आपण पाहिलं तर तटबंदी असेल तर अनेक ठिकाणी तटबंदी कोसळलेल्या आहे, तर अनेक ठिकाणी शिवप्रेमी जे ज्या ठिकाणी जातात त्यांना त्या ठिकाणी पायथ्याला असो का त्या ठिकाणी राहण्याची सोय असेल किंवा त्या ठिकाणी पूर्णतः त्याची माहिती असेल किंवा इतिहासकालीन ज्या वस्तूंची माहिती देण्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत नाहीत। त्यामुळं जनतेतून एक नवी जे बोललं जातंय की या ठिकाणी पुतळे उभारण्यापेक्षा ज्या वास्तू आहेत इतिहासकालीन वास्तू आहेत त्या कशा टिकतील यासाठी उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे। आणि आपण जर पाहिलं तर सध्या या अशा अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू असते आणि या सगळ्या चिखलफेकीला आता जनता कंटाळलेली असल्याचं एकंदरीतच बोललं जातंय। कारण गड किल्ले जर व्यवस्थित ठेवले तर महाराजांचा इतिहास जो आहे तो येणाऱ्या पिढीला देखील समजणार आहे। मात्र अशा न करता पुतळे उभारण्यात हे सरकार जे पण सरकार येईल ते मग्न असतं आणि त्यामुळे आता जनतेतून एक नवी मागणी समोर येते। फार निश्चितच शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।